श्रीराम. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 3. ऐका मग पार्थ केशवा ते बोले, देवा सांगितले तुवा जे का. ते तुझे भाषण ऐकिले मी चांग, आता मज सांग रमाकांता. पाहता निष्कर्ष कर्म आणि करता, नुरेची तत्वता आत्मरूपी. ऐसे तुझे मत निश्चित अनंता, असे तरी आता मज लागी. म्हणसी का पार्था करी हा संग्राम, कासया हे कर्म महाघोर. ऐशा कर्मी मज योजिता संकोच, वाटेना काहीच कैसा तुझ. सर्वही कर्मांचा करोनी निषेध, तूची आत्मबोध वाखाणीसी. तरी कागा ऐसे कर्म हिंसात्मक, करविसी देख माझ्या हाते. आता मनी तूची विचारोनी पाहे, सुसंगत काहे ऋषिकेशा. जरी मानिसी ना अल्पही कर्मासी, कागा करविसी ऐसी हिंसा. त्वाची जरी ऐसे बोलावे श्रीहरी, संपलाची तरी विवेकतो. आम्ही नेणत्यांनी ऐशा स्थिती माझी, काय करावे जी ऋषिकेशा. जरी हा ऐसाच तुझा उपदेश, काय मतिभ्रंश आणिकतो. व्हावा आत्मबोध लागली उत्कंठा, भागली ती आता भली बापा. वैद्य पथ्यपाणी सांगोनिया जाई, मग विष देई आपणची. तरी सांगे रोगी वाचेल तो कैसा, वाटे तुझा तैसा उपदेश. आंधळ्यासी जैसे न्यावे आडवाटे, किंवा मर्कटाते झिंगवावे. तैसा उपदेश हा तुझा गोपाळा, भला प्राप्त झाला आम्हा लागी. आम्ही तो अजाण वरी मोहग्रस्त, म्हणून या हित विचारिले. तव तुझे देवा एकैक नवल, आदेशी केवळ गुंतागुंत. तुझ लागी ऐसा शरण जो आला, घालावे का त्याला घोटाळ्यात. तुझिया बोलासी तन मन जीवे, आम्ही ओळंगावे पद्मनाभा. आणि तुवा जरी करावे ऐसेच, तरी संपलेच म्हणू आता. आता ह्याच परी बोधिसी आम्हासी, तरी ते करीसी चांगलेच. नको ती ज्ञानाची धरावया आस, ह्यापुढे आम्हास पार्थ म्हणे. ध्यान ते राहिले राहो देवा देख, परी झाले एक आणिक हे. माझ्या मते होते योजिले निश्चित, मात्र गुंता त्यात झाला आता. तेवी कृपा सिंधो प्रभो तुझी लीला, कळेना आम्हाला सर्वथैव. करोनिया काय बोधाचे निमित्त, पाहतोसी येथ चित्त माझे. किंवा प्रभो माझे करीसी वंचन, सांगसी की ज्ञान गूढार्थाने. काहीच ह्यातील नये अनुमाना, म्हणून प्रार्थना तुझ आता. देवा नको बोलू, बोल ऐसे गुढ, तत्व ते उघड सांगे मज. मी तो असे जरी मूढाहून मूढ, परी भाव दृढ तुझ्या ठाई. म्हणून या तूही ऐसेची बोलावे, होय जे स्वभावे एकनिष्ठ. रोगियासी द्यावे औषध साचार, रोग परिहार करील जे. परी ते असावे जैसे सुमधुर, आणि रुचकर आगळेची. सांगावे उचित तैसे तत्वज्ञान, जे का परिपूर्ण सकळार्थे. तेवी ते असावे सुबोध अत्यंत, जेणे माझे चित्त प्रकाशेल. देवा तुझ ऐसा लाभला सद्गुरु, तरी का न करू इच्छा तृप्ती. आता येथे भीड धरावी कोणाची, देवा तू आमुची माऊलीच. दैवे कामधेनू जाहली स्वाधीन, तरी कागा वाण कामनेची. किंवा जरी भाग्ये चिंतामणी जोडे, कासया साकडे वासनेचे. मग जे जे काही आपुले वांछित, का ते मनोगत इच्छावेना. अमृत सागरा सन्निध येवोनी, राहावे होवोनी तृषाक्रांत. तरी का करावे मागील सायास, तीर गाठायास जाहले जे. तैसा जन्मोजन्मी उपासिता तुझ, सुदैवे तू आज लाभलासी. तरी इच्छी मन ते तुझ्यापासून, आता का मागोन घेऊ नये.
जाहला की आज मानसा सुकाळ, पुरले सकळ मनोरथ. सर्व ही इच्छांचे सफल जीवन, यशा आले पूर्ण पूर्वपुण्य. की जो सर्वश्रेष्ठ मांगल्याचे धाम, देव सर्वोत्तम देवांचाही. तो तू येथे आज आमुच्या अधीन, झालासी म्हणून बोलतो हे. वेळ ना अवेळ मातेची या ठाई, स्तन्या लागी पाही बाळकासी. तैसे माझ्या मना आले देवा ते विचारितो तू ते कृपानिधे. तरी आचराया सर्वथा उचित, आणि जेणे हित परलोकी. ऐसे मज एक निश्चये करोन, सांगे विवरोन पार्थ म्हणे. ऐकोनी हे बोल मग श्री अच्युत, होवोनी विस्मित काय बोले. म्हणे पार्था तुझ सांगितला येथ, सर्वथा संक्षिप्त अभिप्राय. बुद्धियोगाचे ते करिता व्याख्यान, सांख्यतत्वज्ञान निरोपिले. प्रसंगे करोन स्वभावता येथे, परित्या हेतू ते नेणोनिया. वाटे तृप्त व्हावे करोनी भोजन, तरी कागा अन्न रांधू नये. किंवा रांधिलेले सेवावे ना जरी, तृप्त व्हावे तरी सांग कैसे. निरीच्छता नाही लाभली जोवरी, सुटे ना तोवरी व्यवहार. मग तो साधक होता आत्मतुष्ट, राहे खटपट स्वभावेती. म्हणून सांगतो ऐका आता पार्था, जया लागी आस्था नैष्कर्म्याची. तयाने आपुले कर्म जे उचित, सोडू नये येथ सर्वथैव. आणि निजेच्छेने कर्म स्वीकारावे, तरीच ते व्हावे ऐसे आहे. किंवा सोडावे ते ऐसे मनी आले, तरी का सुटले ऐसे होय. बोलणे हे ऐसे वाऊगे वाह्यात, आता जे यथार्थ तेची पाहे. कर्म हे अर्जुना सोडिता सुटेना, संदेह तो मना नको येथे. कर्म मी करीन किंवा ते सोडीन, बोलणे हे जाण अज्ञानाचे. जोवरी अर्जुना मायेचा आश्रय, तोवरी ते होय स्वभावेची. प्रकृतीपासून होती जे त्रिगुण, तयांच्या अधीन कर्मजात. पार्था योग्य कर्मे जेवढी म्हणून, दिली ती सोडून हठाग्रहे. तरी स्वाभाविक इंद्रियांचे कार्य, नष्ट होते काय सांगे मज. काय कर्णद्वारा ऐकणे थांबले, तेज का लोपले नेत्रातील. नासिकेचे रंध्र बुजोनिका गेले, घेईनासे झाले परिमळ. सांगे प्राणापान खेळती ना देही, मती झाली काही निर्विकल्प. न लागे का भूक न लागे तहान, गेल्या मावळून सर्व इच्छा. आता निद्रे माझी न पडे का स्वप्न, न येई फिरवून जागृती ती. किंवा सांगे चालू विसरले पाय, असो ठेले काय जन्ममृत्यू. सर्व हे व्यापार थांबती ना मग, सोडिले ते सांग काय आता. म्हणून अर्जुना जे का मायावंत, तया नाही येथ कर्मत्याग. कर्म हे निपजे प्रकृतीच्या गुणे, पराधीनपणे पंडुसुता. तरी ते करीन किंवा ते सोडीन, वाया अभिमान अंतरी हा. देखे रथारूढ होवोनी केवळ, बैसावे निश्चळ जरी येथे. तरी रथासंगे पराधीनपणे, घडावे हिंडणे जैसे मग. किंवा शुष्कपत्र जैसे का निचेष्ट, भ्रमे आकाशात वायुसंगे. तैसा प्रकृतीचा घेवोनी आसरा, कर्मेंद्रियद्वारा निरंतर. तोही धनंजया व्यापारे त्रिगुणी, होय जरी कोणी कर्मत्यागी. म्हणून जोवरी प्रकृतीचा संग, न हो कर्मत्याग तोवरी तो. असोनिया ऐसे करू जे म्हणती, आग्रहची अंती उरे त्यांचा. उचित ते कर्म सांडोनी धावती, कर्मातीत स्थिती गाठावया. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती सर्वथा, मूढपणे पार्था निरोधून. तया कर्मत्याग कदापि न घडे, मन कर्मी जडे म्हणून या. परी बाह्यातकारी त्यागाचा जो डौल, दाविती ते फोल दैन्य जाण. ऐसे कोणी मूढ वर्तती जे येथ, जाणते निभ्रांत भोगासक्त. आता ऐके तुझ प्रसंगे सांगेन, अर्जुना लक्षण निष्कामाचे.
जो का पार्था गूढ परब्रह्मपदी ठेवी दृढबुद्धी अंतरात. आणि जैसे लोक वागती संसारी तैसा बाह्यात्कारी वर्ततसे. इंद्रियासी आज्ञा करीना किरीटी धरीना जो भीती विषयांची. आणि प्राप्त कर्म जे जे का उचित ते ते नाही जात अव्यरोनी. कर्मेंद्रिये कर्मी वावरता पार्था तयासी सर्वथा आवरीना. परी तेथे उर्मी होय जी निर्माण तेणे ज्याचे मन झाकोळेना. कामने माझारी गुंतोनी न जाय न जो लिप्त होय मोहमळे. जैसे पद्मपत्र राहोनी जळात भिजेना तयात लेशमात्र. तैसा उपाधीत नव्हे लिप्त जो का सकळांसारिखा दिसोनिया. तोय संगे जैसे भानुबिंब भासे तैसा तोही दिसे संसारात. आणिकांसारिखा सर्वसाधारण दिसे बाहेरून पाहू जाता. परी अभ्यंतरी निर्धारिता साची नाकळे तयाची आत्मस्थिती. धनंजया ऐशा लक्षणांनी युक्त आसक्तीरहित असे जो का. ओळखावा तोची मुक्त तोची योगी वर्णिती जो जगी विशेषत्वे. तूही पार्था भावे ऐसाची निजांगे म्हणोनी हे सांगे तुझ प्रती. आवरोनी मन अर्जुना केवळ होई तू निश्चळ अंतर्यामी. मग आपुलाले करोत व्यापार सुखाने साचार कर्मेंद्रिये. सांडोनी स्वकर्म कर्मातीत व्हावे हे तो न संभवे संसारिया. मग शास्त्रबाह्य करावे का कर्म सोडावा का धर्म सांगे आता. म्हणून या पार्था प्रसंगानुसार कर्म जे साचार प्राप्त होय ते तुवा विहित आचरावे येथ परी फलाशेत गुंतू नये. निष्काम कर्माचे नेणसी कौतुक सोडवी जे देख स्वभावेची. अधिकार तैसा सेविता स्वधर्म होय तेची कर्म मोक्षप्रद. स्वधर्म जो तोची नित्ययज्ञ जाण घडे अनुष्ठान त्याचे जेथे. तेथे मग नाही पापाचा प्रवेश तुटे कर्मपाश आपोआप. स्वधर्म हा सांडे कुकर्म आवडे तेव्हा बंध पडे सांसारिक. म्हणून अर्जुना स्वधर्माचरण अखंड यजन करी जो हे. तया याज्ञिकासी कर्माचे बंधन घडेना ते जाण कल्पांतीही. हाची नित्ययज्ञ घडेना म्हणून लोक पराधीन पडे बंधी. ह्याची विषयींची कथा आता एक सांगेन ती ऐक धनुर्धरा. केली ब्रह्मदेवे सृष्टी संस्थापना निर्मिली अर्जुना प्रजा सर्व. तेव्हा स्वधर्माचा नित्ययज्ञ भला लावोनिया दिला प्रजेशी त्या. परी जाणेना ती यज्ञाचे त्या वर्म की तो अतिसूक्ष्म म्हणोनिया. तेव्हा प्रजा सर्व ब्रह्मदेवाप्रती करोनी विनंती म्हणे देवा. कशाचा आधार सांग येथे आम्हा मग पद्मजन्मा काय बोले. म्हणे ऐका तुम्हा स्वधर्मानुसार दिला जो आधार स्वधर्माचा. त्याची स्वधर्माची करा उपासना सफळ कामना तेणे मग. नको व्रत नेम पीडणे देहासी न जावे तीर्थासी दूर कोठे. किंवा योगाधिक साधने नकोत पूजाया दैवत नको दुजे. ना तरी सकाम नको आराधना नकोत ते नाना मंत्रतंत्र. सर्वथा हे काही नको करायास सेवा स्वधर्मास अनायासे. करी पती सेवा पतिव्रता जैसी तैसे भजायासी निष्कामत्वे. पूजनीय एक हाची तुम्हा प्रती ऐसे प्रजापती तेव्हा बोले. एक भावे जरी सेवाल स्वधर्म कामधेनू सम होईल हा. करील तो मग तुमचे रक्षण अहो प्रजाजन निरंतर. सेविता स्वधर्म देवता सकळ तोष पावतील स्वभावेची. मग जे जे काही इच्छाल मानसी देतील तुम्हासी ते ते सर्व. निज धर्मयज्ञे उपासिता येथे देव देवता ते सकळही. मग योगक्षेम तुमचा ती पूर्ण निश्चय करून वाहतील. ऐशापरी तुम्ही देवा ते भजाल देव तोषतील तुम्हावरी.
प्रेमाचे संबंध ऐसे परस्पर जेव्हा निरंतर जुळतील, तेव्हा तुम्ही जे जे करावे म्हणाल सिद्ध ते होईल स्वभावेची, आणि जे जे काही मानसी धराल पूर्ण ते होईल अनायासे. कराल ती आज्ञा पाळली जाईल, तुम्हासी लाभेल वाचा सिद्धी. महारुद्धी त्याही जोडून या हात, राहतील तेथ पुढे उभ्या. जैसी फळभारे वसंताचे द्वारी, नित्य सेवा करी वनशोभा. सर्व सुखासवे भाग्यमूर्तिमंत, येईल शोधित तुम्हा तैसे. स्वधर्माचे ठाई राहोनी तत्पर, वर्ताल साचार जरी येथे. तरी ऐसे सर्व भोगोनिया भोग, व्हाल तुम्ही मग पूर्ण काम. जो का सर्वैश्वर्ये वागेल मदांध, भोगास्वादा लुब्ध होओनिया. देवदेवतांनी यज्ञे संतोषून, संपत्ती संपूर्ण दिली जीही. त्याची संपत्तीने सर्वेश्वरा लागी, भजेल ना जगी स्वधर्मे जो. न जो अग्निमुखी देईल हवन, देवता पूजन करील ना. आणि प्राप्तवेळी ब्राह्मणासी अन्न, देईल ना मान अतिथीसी. ज्ञाती बांधवासी न जो तोषवील, आणि उपेक्षील गुरुभक्ती. स्वधर्माचरण सोडोनी सकळ, होईल केवळ भोगासक्त. जगी मीच एक संपन्न की मोठा, बाळगील ताठा ऐसा जो का. तया लागी पुढे असे मोठे भय, जेणे सर्व जाय मिळाले ते. आणि प्राप्त भोग भोगावया तेही, सर्वथा तो होई असमर्थ. संपता आयुष्य मग शरीरात, चेतना राहात नाही जैसी. ना तरी नांदेना लक्ष्मी जियापरी, करंट्याच्या घरी क्षणमात्र. श्रीराम. तैसा स्वधर्माचा जरी लोप होय, पावती विलय सर्व सुखे. सोडिता स्वधर्म स्वातंत्र्य हारपे, दीपासवे लोपे तेज जैसे. ब्रह्मदेव म्हणे, ऐका प्रजाजन, स्वधर्म सोडून वर्तेल जो. तयाचे सर्वस्व हरिल तो काळ, दंडील केवळ चोरासी त्या. मग सर्व पापे वेढिती तयाते, रात्री स्मशानाते भूते जैसी. त्रिलोकींचे दुःख नानाविध दोष, दैन्य ते अशेष राहे तेथे. ऐका प्राणीगण तया उन्मत्ताची, ऐसी दशा साची होय तेव्हा. मग आक्रंदोनी मांडिला आकांत, तरी न हो मुक्त कल्पांतीही. म्हणूनिया करू नये स्वैराचार, स्वधर्म साचार सोडोनिया. चतुर्मुख ब्रह्मा सृष्ट्यारंभी जाणा, ऐसे प्रजाजना उपदेशी. देखा जळचरा जैसे जळावीण, ओढवे मरण तत्काळची. स्वधर्मा वाचोनी तैसी दशा होय, म्हणूनी ही सोय सोडू नये. उचित स्वकर्मी असावे तत्पर, हेची वारंवार सांगे तुम्हा. विहिताचरणे प्राप्त संपत्ती ते, वेची जो का येथे निष्कामत्वे. गुरु गोत्र अग्नी ह्यांची आराधना, प्रसंगी ब्राह्मणा पूजितसे. फेडी पितृऋण भावे करोनिया, श्राद्धादिक क्रिया पर्वकाळी. स्वधर्म यज्ञाने यज्ञेश्वराप्रती, उचित आहुती देवोनिया. मग स्वभावता राहिले जे शेष, त्यातची संतोष मानोनिया. कुटुंबासहित आपुलिया घरी, सेविता ते हरी सर्व दोष. राहिले यज्ञांती तेची सेवी अन्न, होय तो म्हणून पापमुक्त. जैसा महारोगी सेविता अमृत, होय रोगमुक्त आपोआप. किंवा ज्ञात्या लागी नसे भ्रांतिलेश, तैसा तो निर्दोष शेषभोगी. म्हणून स्वधर्मे जे जे संपादावे, सर्व ते वेचावे स्वधर्मेची. स्वधर्म यज्ञांती उरेल जे मग, घ्यावा त्याचा भोग संतोषाने. स्वधर्म सांडोनी वर्तू नये पार्था, ऐसी आद्य कथा कृष्ण सांगे. मानिती जे कोणी देहची आपण, विषय संपूर्ण भोग्य वस्तू.
याहून आणिक स्मरती ना काही, भ्रांत झाले पाही अहंकारे. जोडली संपत्ती यज्ञ सामुग्री ती, स्वये भोगू जाती नेणोनी हे. रुचे इंद्रियासी ऐसा स्वयंपाक, चवदार देख करोनिया. न करिता यज्ञ जणू पातकेच, भक्षिती ते साच अन्नरूपे. असे जी का सर्व आपुली संपत्ती, यज्ञ सामुग्री ती मानोनिया. निज धर्मरूप यज्ञ आचरोनी, करावी अर्पण ईश्वरासी. परी हे सांडोनी स्वतःसाठी मूर्ख, करविती पाक नानाविध. जेणे यज्ञसिद्धी परेशाते तोष, अन्न ते विशेष मानावे हे. पार्था म्हणावे ना ह्याते साधारण, अन्न हे तो जाण ब्रह्मरूप. सर्व विश्वाते ह्या अन्नची जीवन, अन्न संवर्धन प्राणियांचे. पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती, यज्ञी हो संभूती पर्जन्याची. जाण कर्मोद्भव यज्ञ तो केवळ, कर्मासी त्या मूळ शब्द ब्रह्म. अविनाशी एक जे का परब्रह्म, तेथोनिया जन्म शब्द ब्रह्मा. ऐसे शब्द ब्रह्मी धनंजया जाण, गोविले संपूर्ण चराचर. म्हणून या यज्ञ कर्माची जो मूर्ती, तेथे राहे श्रुती निरंतर. संक्षेपे ही ऐसी मूळ परंपरा, सांगितली वीरा यज्ञाची ह्या. समूळ उचित स्वधर्म यज्ञाते, आचरेना येथे उन्मत्त जो. करोनी कुकर्मे इंद्रिये केवळ, लाडावोनी काळ वायावेची. अर्जुना तो जाण पातकांची रास, भार तो भूमीस सर्वथैव. जन्मकर्म सारे तयाचे निष्फळ, जैसे का अकाळ अभ्र आले. शेळीयेचे गळा स्तन जैसे वाया, तैसे धनंजया जिणे त्याचे. म्हणून स्वधर्म सोडू नये देख, भजावा हा एक सर्व भावे. देहासवे आला कर्तव्याचा ओघ, कागा मग त्याग स्वकर्माचा. लाहोनिया देह प्राप्त कर्मी खंती, जे का बाळगीती अज्ञानी ते. आत्मस्वरूपीच जो का रममाण, असे परिपूर्ण अखंडित. देखे तोची एक कर्मे नभे लिप्त, वावरोनी येथ देहधर्मी. की तो सर्वथैव पावे समाधान, होता आत्मज्ञान अंतर्यामी. तरी कृतकृत्य स्वभावे म्हणून, कर्मसंगातून मुक्त झाला. तृप्ती होता पार्था जैसा आपोआप, संपे खटाटोप साधनांचा. तैसे आत्मानंदी होताची संतुष्ट, आटे खटकपट कर्माची ती. जोवरी अंतरी नाही आत्मज्ञान, कर्म हे साधन तोवरीच. म्हणून या सर्व सोडोनी कामना, आवरोनी मना आपुलिया. तुवा आचरावा स्वधर्म उचित, सर्व भावे येथ धनंजया. आपुले स्वकर्म निष्कामत्वे केले, तत्वता ते झाले मुक्त येथे. न सोडिता कर्मे देखे जनकाधिक, जगी मोक्ष सुख पावले गा. म्हणून या आस्था असावी कर्मात, तेणे होय हित आणिकही. आपुल्या आचारे लोकासी वळण, लागोनिया जाण प्रसंगेची. मग पार्था त्यांची टळेल ती हानी, होय जी निदानी कर्मत्यागे. अगा आत्मज्ञाने होवोनी कृतार्थ, पावले जे येथ निष्कामत्व. तयासीही उरे कर्तव्य उचित, लोकसंग्रहार्थ धनंजया. डोळसतो जैसा पुढे चाले नीट, दाखवीत वाट आंधळ्यासी. तैसा निजधर्म स्वये आचरोन, नेणत्या लागोन दाखवावा. जाणत्यांनी ऐसे करावे ना जरी, कळावे ते तरी कैसे मूढा. जे का अज्ञजन तयांनी हा मार्ग, कैसा बरे सांग ओळखावा. येथे गुरुजन जे जे आचरती, तया नाव देती धर्म ऐसे. सामान्य सकळ नेणते जे लोक, अनुष्ठिती देख मग तेची. असे ऐसा ओघ स्वभावे हा येथे, म्हणून कर्माते सोडू नये. आचरावे लागे
विशेषे करोन जे का संतजन तया तेची. काय सांगू आता आणिकांच्या गोष्टी माझीच राहाटी देखे पार्था. काय मजवरी पडले संकट किंवा काही आर्त मनी माझ्या. म्हणून स्वधर्म आचरे मी येथे ऐसे जरी वाटे तुझ लागी. तरी गुणैश्वर्य संपन्न आणिक दुजा नाही देख जगी कोणी. ऐसे माझ्या अंगी सामर्थ्य अपार अर्जुना साचार जाणसी तू. झाला गुरुपुत्र सागरी जो मृत करोनी जिवंत आणिला तो. देखिलासी ऐसा माझा पराक्रम तो मी करी कर्म स्वस्थ चित्ते. जैसा फलाशेत गुंतोनिया नर कर्मी निरंतर वर्ततसे. तैसा देखे मीही वर्ते स्वधर्मात परी अंतरात अनासक्त. करावया कर्म एकची कारण आमुच्या अधीन जे का लोक. न भावे तयांनी येथे कर्मभ्रष्ट आचरावे नीट स्वधर्माते. आम्ही पूर्ण काम होवोनियासाच आत्मस्वरूपीच राहू जरी. तरी कैसे प्राणी भवार्णवातून जातील तरोन सांगे मज. तयांनी आमुचे पाहोनी वर्तन स्वधर्माची खूण ओळखावी. लोकस्थिती ऐसी स्वभावे सकळ नाशिली केवळ ऐसे होय. म्हणून ह्या लोकी सामर्थ्य संपन्न ज्ञाने परिपूर्ण होय जो का. तेणे धनंजया विशेषे करोन स्वकर्म सांडोन वर्तो नये. कर्मफली पार्था ठेवून या दृष्टी सकाम वर्तती लोक जैसे. तैसेची राहावे दक्ष स्वकर्मात कामनारहित होवोनिही. की ही लोकसंस्था सकळ सर्वथा निरंतर पार्था रक्षणीय. म्हणून स्वधर्म आचरूनी चांग सर्वासी सन्मार्ग दाखवावा. लोक विलक्षण करोनी वर्तन न भावे आपण अलौकिक. मूल जे सायासे करी स्तनपान तयासी पक्वान्न काय होय. दिले तरी कैसे येईल भक्षाया म्हणून ते तया देऊ नये. तैसी सर्वथैव कर्मी अपात्रता येथे पंडुसुता असे जया. तया कौतुकेही नैष्कर्म्याची खूण उघड करोन दावू नये. तेथ सत्कर्माचे लावावे वळण प्रशंसा करोन वारंवार. स्वये आचरोन दाखवावे तेच निष्काम जे साच तयांनीही. वागता ते कर्मी लोकसंग्रहार्थ पावतीना तेथ कर्मबंध. बहुरूपी जैसे नटोनिया अंगे राजा राणी सोंगे ऐसी घेती. परी मनी नाही नर नारी भाव लोका हाव भाव दाखविता. इतरांचे ओझे आपुलिया माथा घ्यावे तरी पार्था भार होय. तैसी येथे जी जी शुभाशुभ कर्मे निपजती धर्मे प्रकृतीच्या. तयांचे कर्तृत्व मतिभ्रमे साच आपणाकडेच घेई मूर्ख. सर्वथैव ऐसा अहंकारारूढ एकदेशी मूढ असे जो का. तया ते कर्माचे रहस्य हे गूढ करोनी उघड दावू नये. असो पार्था तुझ सांगतो जे हित देवोनिया चित्त ऐक आता. तत्वज्ञांच्या ठाई नाही देहभाव निपजती सर्व कर्मे जेथे. देहाभिमानाते सांडोनी ते संत गुणकर्मातीत होवोनिया. भूत व्यवहारा पासोनी अलिप्त सूर्य आकाशात राहे जैसा. तैसे साक्षीत्वाने वावरती देही म्हणूनिया नाही कर्मबंध. प्रकृती अधीन होनिया वर्ते गुणत्रयी गुंते सर्वथा जो. गुणत्रयाधारे आपुले व्यापार करिता साचार इंद्रियेजी. तयांचे ते कर्म जो का बळे साच आचरे स्वतःच ऐसे मानी. ऐसा देहभाव जयाचा जागृत तोची कर्मे लिप्त होय येथे. म्हणून उचित कर्मे ती आघवी मज समर्पावी आचरोनी. परिचित्तवृत्ती पार्था निरंतर ठेवावी सुस्थिर आत्मरूपी. आणि हे तो कर्म तयाचा मी करता आचरेन आता एतदर्थ. ऐसा चित्ता लागी नको अभिमान येऊ देऊ जाण सर्वथा तू.
तुवा देहासक्त न व्हावे अर्जुना, सांडाव्या वासना सकळही. मग यथोचित प्रसंगे जे प्राप्त, भोग ते समस्त भोगावे गा. आता हाता माझी धरोनी कोदंड, येथे रथारूढ होवोनिया. वीरवृत्तीचा तू आनंदे स्वीकार, करीगा सत्वर धनुर्धरा. जगा माझी कीर्ती करी वर्धमान, स्वधर्माचा मान वाढवोनी. भारापासोनीही भूमी करी मुक्त, रणांगणी दुष्ट संहारोनी. सर्वही संशय सांडोनिया आता, चित्त देई पार्था संग्रामीच. संग्रामा वाचोन येथे धनुर्धरा, बोलू नको वीरा दुजे काही. जे जे कोणी माझे यथार्थ हे मत, मानिती अत्यंत पूज्य भावे. ठेवोनिया श्रद्धा मग पूर्णपणे, काया वाचा मने अनुष्ठिती. सकळ ही कर्मी ते ते वावरवत, परी कर्मातीत ओळखतू. म्हणून स्वकर्म करावे उचित, हेची हे निश्चित मत माझे. नातरी होवोनी देहभावी दृढ, पुरवोनी लाड इंद्रियांचे. अर्जुना हे माझे मत अभेरोनी, सांडिती लेखोनी सामान्यत्वे. हा तो अर्थवाद ऐसी वाचाळता, करोनी तुच्छता दाविती जे. मोहमध्ये साच होवोनी ते भ्रांत, झाले विषय व्याप्त विषयांच्या. अज्ञानाच्या पंकी बुडोनी ते वाया, गेले धनंजया निस्संदेह. प्रेता हाती दिले रत्न वाया गेले, व्यर्थ उजाडले जन्मांधाते. कावळ्यासी जैसा चंद्रोदय देख, मूढासी विवेक रुचे नाहा. ऐसे जे विन्मुख झाले परमार्था, बोलू नये पार्था तया संगे. पतंगा प्रकाश साहवेना जैसा, विवेकना तैसा रुचे त्यासी. म्हणून हे माझे मत अभेरोन, मत्सरे करोन निंदिती ते. पतंगे दीपासी दिले आलिंगन, अचूक मरण तरी त्यासी. विषयांच्या भोगे तैसेची पतन, स्वरूपापासून जीवा लागी. म्हणून ज्ञात्याने करू नये पाही, लाड कौतुकेही इंद्रियांचे. सर्पासवे काय खेळता येईल, सिद्धीस जाईल व्याघ्रसंग. सेविले कौतुके जरी हलाहल, तरी ते जिरेल कैसे सांग. सहजे खेळता जरी लागे आग, भडकता मग सावरेना. तैसा इंद्रियासी लाविला जो लळा, परिणामी भला नाही नाही. पाहे अर्जुना ही पराधीन काया, भोगावे का वाया नाना भोग. सर्वथा सायास करोनी आपण, जोडावे जे धन सकळही. तेणे अहोरात्र कागा प्रतिपाळ, करावा केवळ देहाचा ह्या. देह तव असे पंचभूतात्मक, पावे अंती देख पंचत्वाते. मग ती वेळी कोठे धांडोळावा, केला जो आघवा खटाटोप. म्हणून केवळ देहाचे पोषण, प्रत्यक्ष तो जाण आत्मघात. अर्जुना तो घात टाळावया येथ, नये देऊ चित्त देहभोगी. रुचे इंद्रियासी ऐसाची विषय, भोगिता जो होय तोष चित्ता. सावचोर जैसा तोवरीच स्वस्थ, ओलांडिना प्रांत नगराचा. तैसा तो संतोष वाटे क्षणभरी, परी घात करी परिणामी. सेवू नये विष लागे जरी गोड, अंती अवघड प्राण जाता. देखे गळा लागी लाविता आमिष, मासा भुले त्यास जैशा रीती. तैसी इंद्रियांची विषय लालसा, सुखाची दुराशा दावी जीवा. नाकळे माशाते झाकला तो गळ, करी जो केवळ प्राणघात. तैसी अभिलाषा प्राण्यालागी भूल, घालोनी पाडील क्रोधाग्नीत. मृगालागी जैसा घेरितो पारधी, वधावया संधी साधोनिया. भोग सुखाची ही तैसीच ती स्थिती, म्हणोनी संगती नको त्याची. पार्था काम क्रोध घातक हे दोन्ही, आसक्तीपासोनी संभवती. म्हणोनिया नको नको भोगासक्ती,
सर्वथा विस्मृती पडो तेथे. आणि पार्था एक अंतरी जिव्हाळा, असावा आगळा स्वधर्माचा. आपुला स्वधर्म जरी का कठीण, भले अनुष्ठान तयाचेची. आणिकाचा धर्म जरी वाटे चांग, सोडू नये मार्ग स्वधर्माचा. द्विज झाला दीन तरी काय त्याने, सेवावी पक्वान्ने शूद्राघरी. अग्राह्य इच्छावे इच्छिलेही घ्यावे, केवी आचरावे अनुचित. आणिकांची घरे देखोनी सुंदर, आपुले तणार मोडावे का. आपुली अर्धांगी कुरूप जाहली, तरी तीच भली भोग्य जैसी. स्वधर्म हा तैसा असो अवघड, आणि वाटो जड आचराया. तरी आचरावा तोची हे उचित, स्वधर्मेची हित परलोकी. घालिता साखर दूध लागे गोड, सर्वासी उघड अनुभव. परी कृमी दोषे होता व्याधिग्रस्त, तेची विपरीत कैसे घ्यावे. मग हाव भरे घेतले ते तरी, नव्हे हितकारी परिणामी. म्हणोनी आणिका जे जे का विहित, आणि अनुचित आपणासी. ते ते सर्व थैव नाचरावे येथ, पाहू जाता हित हेची योग्य. स्वधर्माचरणी जाओ गेला प्राण, तरीही कल्याण दोन्ही लोकी. बोलताची ऐसे प्रभू चक्रपाणी, करी विनवणी भक्तराज. म्हणे देवा तुम्ही जे हे सांगितले, ते मी परिसिले सर्व काही. तरी आता येथे काही अपेक्षित, पुसेन साध्यंत सांगा मज. देवा जाणतेही कैसे होती भ्रष्ट, सोडोनिया वाट चालती का. जया ज्ञात्या लागी सर्व काही ठावे, आकळे स्वभावे ग्राह्याग्राह्य. भ्रष्टती का तेही स्वधर्मापासोन, जाती का भुलोन परधर्मा. नये निवडिता बीज आणि भूस, जैसे आंधळ्यास सर्व थैव. डोळसा लागीही तैसे क्षणभरी, व्हावे का हो तरी सांगा मज. करीती जे सर्व संग परित्याग, तेची घेती भोग हाव भरे. होवोनी विरक्त स्वीकारिती वन, तेही परतोन गावा येती. आसक्तीपासोनी लपोनी राहती, पाप चुकविती सर्वस्वी जे. गोविले ते जाती त्याची पापा ठाई, इच्छा नसताही बलात्कारे. जीवा लागी ज्याचा वाटे तिटकारा, तोची पडे फेरा विषयांचा. चुकविता त्यासी शोधित ते येती, जीवासी भिडती ज्ञात्यांच्याही. ज्ञात्यासी ही कोण पापा माझी ओढी, बलात्कार प्रौढी कोणाचीही. मज कृपावंत होवोनिया देवे, सर्व हे सांगावे पार्थ म्हणे. तव तो हृदय कमळ आराम, काम जो निष्काम योगियांचा. म्हणे पुरुषोत्तम ऐकते सांगेन, भुलविती कोण ज्ञात्यासीही. ते हे काम क्रोध पाहे धनंजया, जया नाही दया लेश मात्र. ह्यासी मूर्तिमंत मानिती कृतांत, निष्ठुर अत्यंत घातक हे. ज्ञानरूप निधी वरील हे नाग, दरीतील वाघ विषयांच्या. आक्रमिता चांग भजनाचा मार्ग, रोधिती हे मांग मारे करी. देहरूपी दुर्ग त्याचे हे दगड, हेची गाव कोंड इंद्रियांचे. सर्व जगासी हे टाकीती दडपून, मोहादी करोन साधनांनी. जाण हे आसुरी संपत्ती संपूर्ण, रजोगुणातून उद्भवती. लालन पालन करोनिया भले, ह्यासी वाढविले अविद्येने. तमोगुणा लागी
बहुप्रिय झाले जरी हे जन्मले रजातून. तमोगुणे ह्यासी दिले निजपद संमोह प्रमाद रूप जे का. पाहे जीविताचे वैरी हे म्हणून ह्यासी भला मान यमलोकी. आमिषाच्या घासा लागी ह्यासी सारे विश्व ही न पुरे ऐसी भूक. घोर संहारक ह्यांचा हा व्यापार चालवी अपार आशा देख. जियेच्या मुठीत 14ही भुवने सहज लीलेने सामावती. ऐसी शक्तिशाली भ्रांती आवडती बहीण धाकुटी आशेची ती. खेळता खेळता पाहे लोकत्रय कौतुकेची खाय जी का भ्रांती. तियेच्या दास्यत्वे सामर्थ्य संपन्न होवोनिया जाण जागे तृष्णा. असो मिळे ह्यासी मोहाघरी मान ऐसे महिमान थोर ह्यांचे. कौतुके जगासी नाचवी चौफेर ऐसा अहंकार बळी जो का. तयाची तो चाले देवाण घेवाण ह्यांच्या संगे जाण निरंतर. तेवीची सत्याचा कोथळा काढून दुष्कृत्यांचे तृण भरी तेथे. ऐशा परी दावी सत्याचा आभास दंभ ऐसे जास बोलती गा. तया दंभा लागी प्रसिद्धी आगळी ह्यांनीच ती दिली जगा माझी. पतिव्रता शांती ह्यांनी नागवून ममता मांगीण शृंगारिली. मग तिये लागी हाताशी धरून निर्मळ सज्जन भ्रष्टविले. नष्ट केले ह्यांनी विवेका लागून काढिले सोलून वैराग्याते. निग्रहाची मान टाकिली मोडून खांडिले ते वन संतोषाचे. टाकिला पाडोन गड धैर्य रूप उपटिले रोप आनंदाचे. ह्यांनी बोधांकुर टाकिले खुटोन सुखाते संपूर्ण नष्ट केले. तापत्रय रूप विस्तवाचे झोत बळे अंतरात ओतिले गा. देहासवे पाहे होवोनी उत्पन्न जीवासी जडोन राहिले हे. परी शोधिताही नाही सापडत जेथे टेकी हात ब्रह्मा तोही. चैतन्या शेजारी असे ह्यांचा वास ज्ञानाच्या पंक्तीस बैसती हे. म्हणोनी हे होता घातासी प्रवृत्त नाही आटोपत कोणातेही. हे तो जळाविण जीवा बुडविती तेवींची जाळीती आगीविण. न बोलता शब्द राहती लपोन घेती कवळोन प्राणियासी. जाण शस्त्राविण साधिती हे घात तेवी बांधितात दोराविण. जाणत्याची तरी कापिती हे मान प्रतिज्ञा करोन धनुर्धरा. हे तो पंकाविण कैसे ऋतविती आणि गुंतविती फासाविण. राहती हे खोल अंतरा माझारी म्हणोनिया भारी कोणातेही. सदा सर्व काळ चंदनाची मुळी भुजंगे वेढिली असे जैसी. किंवा जैसी नित्य गर्भस्था लागोनी असे गवसणी वेष्टनाची. तेजाविण भानू अग्नी धुराविण नसे मळहीन दर्पणही. तैसे पार्था आम्ही देखिले ना ज्ञान कामक्रोधाविण एकलेची. किंवा बीजा लागी कोंड्याचे वेष्टन स्वभावता जाण असे जैसे. तैसे ज्ञान तरी निर्मल अलिप्त परी आच्छादित कामक्रोधे. म्हणोनी अगाध होवोनी राहिले सर्वथा नाकळे जीवासी ते. आधी कामक्रोध जिंकोनिया मग मेळवावे चांग ज्ञान जरी. तरी सर्वथैव पार्था पराभूत नाहीच हे होत रागद्वेष. ह्यासीच ते बळ पडे उपयोगी आणावे जे अंगी जिंकावया. अग्नी लागी जैसे सहाय्य सर्पण तैसी स्थिती जाण येथे होय. जिंकावया जे जे
योजावे उपाय करीती सहाय्य ह्यासीच ते. ह्यासी हटयोगी आवरू पाहाती तयासी जिंकिती परी हेची. ऐशा ही संकटी एकची साधन भले असे जाण धनुर्धरा. तुझ साधे तरी सांगेन ते आता ऐक पंडुसुता सावधान. इंद्रियेची मूळ ह्यांचे वस्तिस्थान जेथोनी निर्माण होती कर्मे. तरी ती सर्वथा टाकी निर्दाळून अंतरी ठेवून सोहम भाव. मग ते सुस्थिर होवोनिया मन तुटेल बंधन बुद्धीचेही. तेणे काम क्रोधा वैर्यासी थारा उरेचिना वीरा अंतरात. अंतरापासोन फिटले निःशेष तरी ह्यांचा नाश निस्संदेह. सूर्याचे किरण दूर होता जाण राहिले कोठून मृगजळ. तैसे अंतरंग होताची निस्संग निमाले ते सांग रागद्वेष. जाता प्रीतिद्वेष ब्रह्मींचे स्वराज्य संपूर्ण सहज हाता आले. मग तो आपण भोगी आत्मसुख अंतरीच देख निरंतर. हीच गुरुखूण घ्यावी ओळखून संवाद करून मुकपणे. जीव परमात्मा एक होती जेथ तेथे तू संतत स्थिर राहे. सकळ सिद्धांचा रावतो श्रीकांत ऐसे बोले तेथ ऐके राया. आता पुन्हा एक कथा पुरातन देव जनार्दन सांगेल तो. तेथे पंडुसुत आशंका घेवून कैसा भला प्रश्न विचारील. ऐकोनी गंभीर बोलते रसाळ सुखाचा सुकाळ श्रोतयासी. म्हणोनिया भली येथ श्रोतेजनी जागृत करोनी ज्ञानवृत्ती. भोगावा संवाद श्रीहरी पार्थाचा म्हणे निवृत्तीचा ज्ञानदेव. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी तृतीयोध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.